दर्शकांनो, आपण या ठिकाणी भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्तानं जाणून घेतोय माजी बीडीओ शिवाजी दादा गवई बुलढाण्यावरून आपण आहोत आणि एकंदरीतच भीमा कोरेगावचा काय इतिहास आहे आणि त्या इतिहासातली ही जी प्रेरणा आपण घेतो आहोत आणि एकंदरीत कशी मान्य होते स्थानिक लेवलवर आपण जाणतोय. 28,000 पेशवे आणि 500 महार. त्यामध्ये महारच नव्हते, इतर जातीचेही लोक, जसं छत्रपती शिवरायांच्या समवेत 18 पगड जातीचे लोक होते. पण बाबासाहेबांनी महारांचा इतिहास देशासमोर यावा हा आग्रह त्या ठिकाणी केल्यामुळे हा इतिहास देशासमोर आला, जगाने तो स्वीकारला. अनेक तत्वज्ञांनी त्यामध्ये विचार केला की 28,000 काय, 28,000 भागीला 500, त्याचं उत्तर 56. आणि 56 इंच का सीना म्हणून आज देशाचे पंतप्रधान जे लोकांना सांगतात, खरं म्हणजे RSSच्या लोकांनी बाबासाहेबांच्या विचारांनीच पुढे जाण्याचा संकल्प केलेला दिसतोय. बुद्धाच्या संघाची चोरी तर आधीच केलेली आहे की ज्याला बुद्धं संघं शरणम आम्ही म्हणतो. संघं शरणम मध्ये तर पहिला शब्द 1925 ला ज्यावेळेस संघाची स्थापना झाली, त्याच्यानंतर 1995 ला देशाचा पहिला पंतप्रधान हे संघटन देतं. त्यामुळे आंबेडकरी जनतेला एकदम नाराज होऊन किंवा निराश होऊन चालणार नाही. खूप मोठा जिवंत इतिहास बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा आपल्याजवळ त्यांची धरोहर आहे, त्यामुळे भिण्याचं काही कारण नाही. आणि येणाऱ्या काळात या देशाला बुद्धिजीवी नेतृत्व ही आंबेडकरी चळवळच देणार आहे हा ठाम विश्वास माझा या ठिकाणी आहे. दादा, खरं तर आपण पाहतो 1818चा हा पेशव्या विरोधीचा संघर्ष आणि आज आंबेडकरी समुदायाचा सत्तेच्या साठीचा संघर्ष, काय वाटतं, कशी मान्य कराल? नाही, सत्तेच्या संघर्षात खरं म्हणजे देशाच्या राजकीयाची चाबी बाबासाहेबांनी म्हटलं होतं, जा घराघराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला शासनकर्ती जमात बनायचं आहे. पण तत्कालीन परिस्थितीमध्ये जे लोक शिकले, काही लोकांना अर्थ कळला नसावा असं म्हणजे आकलन आत्ताच्या याच्यात आम्हाला येऊ शकतं की बाबासाहेबांनी असं का म्हटलं असेल. पण बाबासाहेबांचा खूप दूरदृष्टी होती, ती काही आमच्या लोकांना कळली नाही. प्रत्येक घरात शिक्षण हे महत्वाचं आहे आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे ते प्राशन आमच्या लोकांनी केलं. आमच्या अनेक पिढ्या घडल्या, अनेक अधिकारी त्या ठिकाणी झाले. आज आमच्या देशात अधिकारी जे झालेले आहेत, काही लोक असं म्हणतात की बाबासाहेब असे म्हणाले होते की मला मुझे पढे लिखे लोगों ने धोका दिया, पण मी या वाक्याला नाकारतो. पढे लिखे लोगों ने कोणते, तर बाबासाहेबांनी स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदा पहिल्या कॅबिनेटमध्ये पंडित नेहरूंच्या समोर जे विषय मांडले गेले त्या विषयामध्ये नेहरूंनी काही विषय मांडले, मौलाना आझादनी त्यांच्यासाठी मागितले, सरदार वल्लभभाई पटेल होते. तर यांनी प्रत्येकाने सांगितलं की हिंदूंसाठी बनारस विश्वविद्यालयाला बजेट द्या. त्यांनी तो बजेट देऊन टाकला. मौलाना आझादांनी मुस्लिम युनिव्हर्सिटीसाठी मागितला, तर बाबासाहेबांनी उत्तर दिलं होतं की मला तुम्ही फक्त माझ्या समाजातले 40 विद्यार्थी विलायतेला पाठवण्यासाठी परवानगी द्या, कारण मला ना कोणती युनिव्हर्सिटी आहे ना मला कोणता धर्म आहे. म्हणजे स्वतंत्र भारताच्या इतिहासात ठासून पहिल्यांदा प्रज्ञा सूर्यांनी ह्या कॅबिनेट समोर विषय मांडला होता. तर सगळे लोक पाहत राहिले, डॉक्टर भीमराव आंबेडकर असं का म्हणाले हे त्यांना पण कळालं नाही. पण बाबासाहेबांची ती दूरदृष्टी होती आणि दूरदृष्टीने बाबासाहेबांनी मांडलं होतं की माझ्या समाजात मी एकटा एवढा शिकलो तर माझ्या समाजाची मी एवढी प्रगती करू शकलो. 40 लोक जर विलायतीला जाऊन आले आणि ते शिकून परत आले तर माझ्या समाजाचा विकास होईल हा बाबासाहेबांचा विश्वास होता. पण तसं पुढे घडलं नाही. आणि काही लोक आणि त्या विद्यार्थ्यांना बाबासाहेब एअरपोर्टला सोडायला गेले होते तत्कालीन परिस्थितीत की तुम्ही जेव्हा शिकायला जाल तेव्हा फक्त शिकूनच या, तिकडे काही बारा भानगडी करू नका. म्हणजे आपण महाराष्ट्रीयन आहोत, मराठी भाषेचा वेगळा अर्थ काढू नका. पण बारा भानगडी म्हणजे काय की तिकडे जाऊन काही लोक सेटल झाले, काही लोकांनी विलायतीतल्याच मुलींशी लग्न केली, अशा काही घटना घडल्या. आणि काही लोक जेव्हा परत आले तेव्हा जे लोक परत आले त्यांना संबोधून बाबासाहेबांनी हे म्हटलं होतं की पढे लिखे लोगों ने मुझे धोखा दिया. पण मला या निमित्ताने आज सांगायचं आहे
की आमच्या समाजात अनेक लोक शिकले, बाबासाहेबांच्या प्रेरणेने मोठ्या पदावर गेले. मी सुद्धा ऑफिसर फोरमचा एक भाग आहे. इझेड खोब्रागडे सर रिटायर संधी अधिकारी जे वर्धेला कलेक्टर होते, त्यांनी संविधान फाउंडेशनची स्थापना केली. त्यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचा प्रसार प्रचार, संविधानाचा प्रचार करताना अनेक अधिकाऱ्यांना त्यांनी लिहून सांगितलं होतं की तुम्ही हे राबवा, अंमलबजावणी करा. कारण बाबासाहेबांनी 1952 हिंदू कोड बिलासाठी राजीनामा दिला होता. तो महिलांच्या मुक्तीसाठी होता. तो हिंदू कोड बिल हे टायटल असल्यामुळे अनेक लोकांनी ते वाचलंच नाही. म्हणजे मला असं वाटतं की महिला मुक्तीसाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी पहिला संदेश जर कोणी दिला असेल भगवान बुद्धाच्या नंतर, तर तो प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेला आहे. कारण या जगात पहिला संदेश महिलांच्यासाठी हा तथागत भगवान बुद्धांनी दिलेला आहे आणि दुसरा संदेश हा बाबासाहेबांनी दिला. पण इथल्या राजकारण्यांनी स्वतंत्र उत्तर काळामध्ये अनेक सरकार आली गेली, अनेक पंतप्रधान झाले, पण यांनी ते काम केलं नाही. पण आमच्या बापांनी, महामानव प्रज्ञासूर्य बाबासाहेबांनी 1952 राजसत्तेला लाथाडली होती, हेही इतिहासात एक नोंद आहे. त्यामुळे बाबासाहेबांची ती प्रेरणा घेऊन आम्ही आमची वाटचाल आता पुढे केली पाहिजे. राजकारण्यांनी हा धडा घेतला पाहिजे. मनुवाद्यांच्या पक्षात तुम्ही जाता, तुम्ही सेक्युलर आहात हे बाबासाहेबांनी तुम्हाला दिलं. बाबासाहेबांनी संविधान दिलं. अनेक लोक म्हणतात संविधान धोके में आहे. संविधान धोके में आहे याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. सद्यस्थितीत 2014च्या नंतर जे लोक म्हणतात की देश आता स्वतंत्र झाला, आधी काय झालं होतं? आधी काय झालं होतं? मग 1947ला महात्मा गांधींनी काय केलं होतं? चलेजावची चळवळ काय होती? भीमा कोरेगावचा स्तंभ हा ज्या इंग्रजांनी 150 वर्ष राज्य देशावर केलं त्यांनीच बांधलेला आहे, ही पण मी आठवण करून देतो. आणि बाबासाहेबांनी मुद्दाम तो दिवस अभिवादन करण्यासाठी का निवडला या जनतेनं विचार करावा. आम्ही निराशावादी नाही आहोत, आम्ही बुद्धिवादी चळवळीचं नेतृत्व केलं पाहिजे असा माझा म्हणजे या ठिकाणी ठाम विश्वास आहे. दर्शकांनो, खरं तर हा इतिहास जाणून घेत असताना अक्षरशः अंगावरती काटे येतात, मन स्वाभिमानाने पेटून उठते. कारण हा शौर्याचा इतिहास आहे. आज भीमा कोरेगाव शौर्य दिन आणि या अनुषंगानं आपण माजी BDO अर्थातच माजी या ठिकाणी गट विकास अधिकारी शिवाजी दादा गवई, जे या चळवळीचं मोठं एक नाव आहे, जे चळवळीमध्ये खूप मोठं योगदान त्यांचं आहे, आणि त्याच अनुषंगानं या इतिहासाकडनं आपण काय प्रेरणा घेतली पाहिजे जी युवकांपर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो, येणाऱ्या पिढीपर्यंत घेऊन जाऊ शकतो? निश्चितच आपण आपली तुलना इतरांशी करताना अनेक वेळा आंबेडकरवादी RSS शी तुलना करतात. पण मुळात RSS हे आंबेडकरवाद्यांशी तुलना न करता डायरेक्ट भगवान बुद्धांच्या विचारांचा जो स्रोत आहे तो घेऊन पुढे जातात. आणि मागे पुढे न पाहता 1925चा इतिहास 1995 पर्यंत पुढे नेऊन मग देशाच्या सत्तेची चाबी मिळवतात. बरोबर, हे आपण पाहिलं पाहिजे की हे कसं केलं. अरे प्रेरणा आपलीच आहे, ही प्रेरणा बाबासाहेबांची आहे. मग आपण कोणाच्या इतिहासाचं शिकवण्याची गरज नाही, शिकण्याची गरज नाही, आपल्या जवळच आहे. फक्त आपण ते अंगीकारत नाही, अंमलात आणत नाही. आम्ही बाबासाहेबांना वाचलं, बुद्धांना आम्ही अजून समजून घेतलं नाही. भगवान बुद्धाचा इतिहास, भगवान बुद्धाचं तत्वज्ञान हे आम्ही जर अंगीकारलं तर अनेक गोष्टींचा उलगडा येणाऱ्या काही काळात होऊ शकतो. गणाची स्थापना ही बुद्धाच्या काळातली आहे. आपण राजकारणावर बोलतो, मग गण गट जिल्हा परिषद मी ते पुढे तुम्हाला सांगणार आहे. पण राजकारणातून उदासीनता न होता आम्ही सत्तेकडे पोहोचताना आमच्या राजकारणी आज जे विद्यमान परिस्थितीमध्ये आमचं नेतृत्व आहे, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. एक काळ असा होता की माझ्या समोरची एक घटना आहे, ती आधी मी सांगतो की संसदेमध्ये 4च सदस्य आंबेडकरवादी म्हणून. अनेक लोक देशात आंबेडकरवादी, महाराष्ट्रातून अनेक लोक आपल्याला आंबेडकरवादी समजून घेतात, पण संसदेत आवाज उठवताना अजून कोणी दिसलं नाही.
किंवा बाबासाहेबांनी जे आरक्षणाचा लाभ तुम्हाला दिला, राजकीय आरक्षण महात्मा गांधीमुळे पुणे पॅक्ट वगैरे तो नाकारला तरी आम्ही पुढे गेलो. आज संसदेच्या इतिहासात अजूनही 120च्या वर खासदार आमचे आहेत, पण 4 खासदारांनी आवाज उठवला होता. त्यामध्ये एक नाव आंबेडकर पण होतं. आम्हाला अभिमान आहे. श्रद्धेय बाळासाहेबांनी अजूनही या चळवळीचं नेतृत्व करावं, पण दुर्दैवानं तसे निर्णय होताना दिसत नाही. छोट्या राज्यांची संकल्पना आणि देशाचा राज्यकारभार करत असताना युती अनेक लोक पक्षांनी एकत्रित येऊन लढावं हे बाबासाहेबांनाच अभिप्रेत होतं, पण ते झालं नाही. ती महाराष्ट्रात पुढे युतीचा काळ केव्हा आला की ज्यावेळेस देशाचे जे नेते आहेत, शरद पवार साहेब असतील, सोनिया गांधी असतील, यांनी राजकीय दृष्टिकोनातून युत्या ज्या केल्या त्या पुढे त्यांनी सक्सेस पण केल्या. मग आमच्या नेत्यांनी एक घटना सांगून मी पुढे जातो. प्रकाश पोरे देशोन्नतीचे ते संपादक आहेत आणि त्यांना एकदा शरद पवार साहेबांनी प्रश्न केला, तेव्हा मी स्वतः उपस्थित होतो. आमच्या बुलढाणा नगरीच्या नगरपालिकेचे या नगराचे शिल्पकार स्वर्गीय रामभाऊ लिंगाडे साहेब राज्यमंत्री, त्यांच्या घरी एक प्रोग्राम होता आणि त्या प्रोग्राम मध्ये प्रकाश पोरेंना शरद पवारांनी सांगितलं की आपल्याला 4ही लोक निवडून आणायचे आहेत. तेव्हा त्यांनी विरोध केला होता की नाही असं होणार नाही. तेव्हा शरद पवारांनी त्यांना दूरध्वनीद्वारे सांगितलं होतं, म्हणजे तंबीच दिली होती की 4 निवडून नाही आले तर आपण म्हणजे पुढे राजकारण करण्याचं विसरून जाऊ. तेव्हा त्यांनी निवडून आणलं. पुढे चित्र आपल्या समोर आहे. तर आजही ती परिस्थिती युतीची आहे. आजही आपल्याला का कळत नाही की या देशात सर्वात मोठा प्रमुख पक्ष म्हणून बीजेपी समोर येतो आणि तो दररोज आपल्या पक्षात लोकांना सामावून घेत आहोत. म्हणजे दूषित लोक, दूषित प्रवाहात वाढलेले गुंड प्रवृत्तीचे लोक, भ्रष्टाचारी सगळे एकत्रित करून तुम्ही तुमचा पक्ष वाढवता. मग आमच्या छोट्या छोट्या लोकांना हे का कळू नये की आम्ही समविचारी लोकांना एकत्रित घेऊन लढलं पाहिजेत, सत्तेची चाबी मिळवली पाहिजेत. आता हे समजत असेल, मी त्यामध्ये हे विधान करताना लहान आहे. मी जरी सेवानिवृत्त अधिकारी असलो तरी ह्या सगळ्या राजकीय नेत्यांमुळेच आमच्या समाजाला एकेकाळी गती मिळालेली आहे, हे नाकारून चालणार नाही. पण सामाजिक परिस्थिती सुधारण्याची विचार जेव्हा येतो त्यावेळेस आम्हाला हे सगळे एकत्रित आणलं पाहिजे. आणि येणाऱ्या काळात आता जिल्हा परिषदा आहेत, पंचायत समित्या आहेत. विधानसभेच्या अपयशाच्या नंतर आम्ही काही लोकांना म्हणजे सांगण्याचा प्रयत्न केला की आम्ही अपयशाची कारणं शोधली पाहिजेत, पण ती न शोधता आम्ही दुसरीकडेच भरकटलो आणि मनुवादाच्या गराड्यात अटकलो. तर माझी त्यांना या निमित्ताने विनंती आहे की त्यांनी, कारण मनुवाद हा एक जहर आहे, मनुवाद हा एक विष आहे. या देशाला मनुवादाच्या विखारी प्रचाराने पुढे नेताच येणार नाही हे ठणकावून सांगणारे आमचे आदर्श आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांच्या समोर जाण्याचा प्रश्नच नाही. मग आम्ही भीमा कोरेगाव स्मृती म्हणजे शौर्य स्मृती दिवसाच्या दिवशी ही खुणगाट बांधली पाहिजे की आमची राजकीय परिस्थिती सुधारायची असेल तर समविचारी जे सेक्युलर पक्ष आहेत त्यांना 1-2 जागा कमी मिळाल्या तरी चालतील, पण वाटाघाटी आम्ही केल्या पाहिजेत अशी माझी विनंती आहे. दर्शकांनो, आपण खरं तर शौर्य दिनाचा हा विशेष कार्यक्रम पाहतोय. माझी बीडीओ शिवाजीदादा गवई आमच्या सोबत आहेत बुलढाण्यावरनं आणि आजच्या या 1 जानेवारीच्या दिवशी आपण विविध विषयावर चर्चा करतो. दादा, सातत्यानं एक मान्य होत राहते की बाबा इथं देशामध्ये भारतीय संविधान धोक्यात आहे, संविधान बदलणार आहे किंवा संविधान जर बदललं गेलं तर अशा पद्धतीचं म्हणजे एक नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम केलं जाते. काय वाटतं, हे काय षडयंत्र आहे? नाही, हा फेक नेरेटिव्ह RSS वालेच पसरवतात आणि फेक नेरेटिव्ह हा शब्दच मुळात महाराष्ट्राच्या राजकारणात आजकाल म्हणजे फार प्रचलित झालेला आहे.
वास्तविक पाहता RSSच्या मुशीत तयार झालेला कार्यकर्ता, त्यांचं नाव घेण्याचं काही कारण नाही. आता त्यांनी मुख्यमंत्री पद मिळवलं, पुन्हा ते पंतप्रधान होतील, पण मग बाकीच्यांनी, मराठ्यांनी, ओबीसींनी काय फक्त बघतच बसायचं? आणि राजकारण करताना तुम्हाला म्हणजे जातीवर नाही पण विचाराच्या आधारावर, आपण नेहमी म्हणतो की ओबीसी झोपलेला आहे, ओबीसी, आता किती दिवस ते झोपणार आहेत? त्यांनी जागा होण्याची गरज आहे. अनेक चळवळी राबवल्या गेल्या. मी फक्त एवढंच या माध्यमातून सांगेल की ऑफिसर फोरमच्या माध्यमातून आयुष्यमान रत्नाकर गायकवाड सर, डॉक्टर हर्षदीप कांबळे सर, इजेड खोब्रागडे सर यांच्या नेतृत्वात आमचे आदर्श मार्गदर्शक आदरणीय आयुष्यमान RK गायकवाड सर या लोकांनी जो रस्ता दाखवला, एक चळवळ उभी केली. मला चांगलं आठवतं, धम्मदीक्षा सुवर्ण महोत्सव 2006 जेव्हा झाला, त्यावेळी एक नवीन प्रेरणा, नवीन विचार, नवीन वारं वाहण्यासाठी सुरुवात झाली. अनेक कार्यकर्ते तयार झाले. ऑफिसर म्हणजे शासकीय नोकरीत राहून सुद्धा लोक कामाला आधी भीत होते, अरे राजकीय याच्यात कसा भाग घ्यायचा, मिटिंगला कसं जायचं. पण तेव्हा त्यांना सेक्शन 25 म्हणजे बाबासाहेबांनी संविधानात कलम 25 हे तुम्हाला तुमच्या स्वातंत्र्यासाठी दिलेलं आहे, तुम्ही त्याचा वापर केला पाहिजे. इतर लोक करतात, तुम्ही करा. ही प्रेरणा त्या कार्यक्रमातून निघाली आणि धम्मदीक्षेच्या त्या सुवर्ण महोत्सवी वर्षात अनेक लोक पुढे आले. त्या जयंत्यामध्ये जसं नेतृत्व म्हणजे प्रस्थापित झालं, नेतृत्व उदयास आलं, तसंच त्या काळात सुद्धा अनेक लोक, सुषमा अंधारे आमची बहीण आहे, सुषमा अंधारेची सुरुवातच तिथून आहे. मी स्वतः त्यांच्या सोबत होतो. दीक्षा अमोल मिटकरीला आपल्याच लोकांनी स्टेज दिलं. हे अजितदादाचे आता स्पोक्स पर्सन झालेले आहेत. अमोल मिटकरीला माझं जाहीर आव्हान आहे, त्यांनी ओबीसीला जागवावं. त्यांनी का मागे, ओबीसी का मागे राहतात? आंबेडकरी चळवळ तुम्हाला सांगायला लाज वाटते का? लाज वाटत असेल तर मग तुम्ही आता ज्या सत्ता तुम्हाला मिळाली ती फक्त आंबेडकर वाद्यांमुळेच मिळालेली आहे, हे पण मी त्यांना सांगू इच्छितो. तुम्ही कोणत्याही पक्षात राहा, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. आमचा फक्त बाबासाहेबांचा पक्ष आहे, आमचा विचार फक्त बाबासाहेबांचा विचार आहे आणि आम्ही त्याच विचारावर जाऊ. कोणत्या पक्षात जाण्याची आम्हाला, जेव्हा सेक्युलर विचारांशी आम्ही हातमिळवणी करू, ती राजकीय म्हणजे ऍडजस्टमेंट असेल, पण बाबासाहेबांच्या विचारांची प्रतारणा कुठे होईल ते आम्ही होऊ देणार नाही. येणाऱ्या काळात त्याची गरज आहे. या निमित्ताने हा संदेश, हे विनंती, माझं आव्हान मी आपल्या जनतेला, जे बाबासाहेबांवर प्रेम करणारी मंडळी आहे किंवा आमचे जे तथाकथित नेते आहेत, सगळ्यांनी एकत्रित यावं. आता एकत्रित येण्यासाठी अनेक लोकांनी आवाहन केले. मी या निमित्तानं आता त्यांनी एकत्रित यावं असं नाही, समाज आता तुम्हाला एकत्रित आणल्याशिवाय राहणार नाही, हे पण खुणगाट मनाशी बांधा. येणाऱ्या काळात आताची चुणूक आहे, आता लोक ऐकणार नाहीत आणि बुद्धिजीवी समाज आहे. आम्हाला आमच्यात तोडफोड करण्यासाठी हवकडं आणता. आमच्यात तोडफोड करणारा आमच्या बापाने मातंग परिषदा एवढा भरवल्या, 14 मातंग परिषदा भरूनही मातंग समाज जर रस्त्यावर येणार नसेल तर मग आम्हाला पण आहे. जे लोक आमच्या सोबत आहेत, मातंग समाजाच्या लोकांनी काही दीक्षा घेतलेली आहे, त्यांना आम्ही मानतो. अजूनही आम्ही त्यांना आमचा लहान भाऊ म्हणून स्वीकारायला तयार आहे. पण तुम्ही नुसतं बाबासाहेबांचं नाव घ्यायचं आणि जायचं मात्र RSSच्या वचनीला, तर हे आम्ही आता भविष्यात चालू देणार नाही. राजकीय दृष्टिकोनातून पण नाही. आबकडमध्ये काय, महाराष्ट्रात 58 जाती आहेत. तुम्ही मातंग फक्त मातगी एवढ्यावरच आहे का? अजून 59 नंबरला अजून बौद्ध समाज यायचा आहे. नॅशनल लेवलला बौद्ध समाजाला कुठे आरक्षण आहे? आरक्षणाच्या नाही. आम्ही बुद्धाच्या विचारावर, बुद्धाच्या विचारांच्या परंपरेवर, तत्वज्ञानावर वाटचाल करीत आहोत, म्हणून आमची प्रगती आहे. आमच्या प्रगतीच्या वाटा तुम्ही मोजू नका, तुम्ही आमच्या जवळ. त्यांच्याकडनं सातत्याने आरोप होतो की बाबा महारांनी खरं मातंगाचं सगळं आरक्षण खाल्लं. चुकीचं आहे, हे पूर्णतः चुकीचं आहे. एकूणच शेड्यूल कास्ट साठी 13% जो रिझर्वेशन आहे, 13% 58 जाती आहेत. तुम्ही फक्त महारामागांसाठीच बोलणार आहात. आम्ही तर बौद्ध आहोत, म्हणजे जे महार म्हणून घेतात स्वतःला, मी त्यांच्यासाठी बोलतो. महारामागांसाठी असेल तर ठीक आहे, बौद्ध म्हणून आम्ही उत्तर देऊ की हे चालणार नाही.
अजून आम्ही पण आहोत आणि आम्ही स्वाभिमानाने सांगतो आज आमची मुलं बाहेर शिकली, आमची मुलं परदेशात आहेत. आम्ही आरक्षणाचा फायदा जिथे घ्यायचा तिथेच घेतला. पण बुद्धाच्या विचारांची परंपरा, बुद्धाला अनुसरणे, बुद्धांच्या विचारांच्या मार्गावर पुढे जाणे हे आम्ही अंगीकारलेलं आहे आणि म्हणून आमची प्रगती झाली. हे त्यांनी म्हणजे जे आज RSSच्या वळचणीला जाऊन त्यांचं ऐकतात की अरे तुमचा मार्ग इकडे आहे, नाही, अण्णाभाऊ साठे आमचाच आहे. अण्णाभाऊ साठेने शेवटच्या याच्यात जग बदल घालून गाव सांगून गेले. भीमराव मॉस्कोला जाऊन एका पुतळ्याचं अनावरण करून तुम्ही समाजाची दिशा नाही बदलू शकत. राजकारणाची दिशा बदलवणाऱ्या मनुवाद्यांना माझा इशारा आहे. खरं तर दादा म्हणजे हा जो विषय आहे म्हणजे आमच्या मीडिएटरच्या माध्यमात किंवा आमच्या विश्वासू सूत्राकडनं जी माहिती आम्हाला मिळाली आहे म्हणजे अबकड वर्गीकरण किंवा उपवर्गीकरणाची डिमांड जी आहे करणारी जी आहेत मातंग मंडळी आहे किंवा जी बदर समिती आहे त्याच्यामध्ये कोण लोक आहेत, त्याच्या पलीकडे जाऊन जे लोक अभ्यास दौऱ्यासाठी पाठवले शासनाच्या माध्यमातून त्या अभ्यास दौऱ्यामध्ये केवळ एका कम्युनिटीचे लोक होते. आता काल परवा आम्ही या ठिकाणी जेव्हा पाहतो तर डिमांड करणारे कोण आहेत, किती आहेत आणि याच्यातून काय फलित होणार आहे? नाही, अबकड चळवळ ही तयार झालेली आहे RSSच्या मुशीतून. राज्याचे मुख्यमंत्री त्याला बढावा देतात. माझा देवेंद्र फडणवीसना सुद्धा इशारा आहे की त्यांनी हे काम करू नये. मागासवर्गीय जे आहेत जुने त्यांच्या अनेक चळवळी झालेल्या आहेत. बरोबर, ते तुमच्या एवढ्या भूलथापांना मताच्या राजकारणासाठी तुम्ही हे करू नका, आमची भांडणं लावू नका. आम्ही एकत्र आहोत, आम्ही पूर्वाश्रमीचे महार आहोत, आताचे बौद्ध आहोत. जेव्हा मातंगांना हे समजेल का अरे बुद्ध धम्म हा आहे तेव्हा मात्र तुम्ही कुठेच नसाल. त्यामुळे त्यांनी ते समजून घ्यावं आणि हा विचार आहे. आणि आम्हाला म्हणजे हे सांगताना अबकडमध्ये त्यांचेच लोक काही पुढे येऊन येतात, नाही त्यांची प्रगती झाली यांची झाली नाही. तर प्रगती का झाली? ज्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं होतं मुंबईवरून एक ट्रेन निघणार आहे, ज्यांना जे जवळचं स्टेशन आहे त्या स्टेशनवर त्यांनी येऊन मी आव्हान केल्याप्रमाणे 1935ला येवले मुक्कामी की मी बुद्ध धम्माची दीक्षा घेणार आहे. तब्बल 21 वर्षानंतर आणि तब्बल 21 वर्षानंतर बाबासाहेब जेव्हा धम्मदीक्षेला जातात तेव्हा त्यांना शेवटची आठवण करून देतात की तुम्हाला जवळचं जे स्टेशन आहे त्या स्टेशनावर या आणि माझ्यासोबत नागपूरला चला आणि दीक्षा घ्या. आमचे वाडवडील गेले, आमचे वाडवडील माझे पूर्वज माझे आजोबा हे सगळे लोक दीक्षाभूमीला गेले म्हणून आम्ही बौद्ध झालो आणि बौद्ध झाल्याचा हा परिणाम आहे. आणि म्हणून आम्ही आज अभिमानाने सांगतो की तुम्ही अबकडची जी काही हे आहे भारतीय संविधान त्याला मान्यता देत नाही. ज्या काही अबकडेला समित्या नेमल्या त्या समित्यावरही कोण लोक असावेत, आयोग कसा असा तो संविधानाप्रमाणे त्यांना नक्की अधिकार आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी करावं. ज्या समाजाची खरंच प्रगती झाली नाही त्यांना तुम्ही उपाययोजना करण्याचे अनेक प्रकार आहेत, ते तुम्ही द्या. पण तुम्ही त्यांना शिक्षण घेण्यापासून किंवा नोकरीमध्ये येण्यापासून अडवलं कोणी होतं? कोणीच त्यांना अडवू शकत नाही. त्यांना संधीची समानता द्या. भारतीय संविधानाप्रमाणे प्रत्येक समाजाला जर संधीची समानता दिल्या गेली असती तर त्यांना आता यांच्या मागे धावण्याची गरज नसते. खरं तर इथे महाराष्ट्रामध्ये मातंगांना आधीच बौद्धांपासून वेगळं ठेवण्याचं मला वाटतं एक नियोजन पद्धतीने कार्यक्रम झाला. म्हणजे मागासवर्गीयासाठी पेशेले महात्मा फुले विकास महामंडळ असतानाच वेगळं स्वतंत्र अण्णाभाऊसाठी विकास महामंडळ तयार करण्यात आलं किंवा इथे एवढं मोठं बार्टी असताना आता RT निर्माण केलं गेलं. म्हणजे हे जे फोडण्याचं जे नियोजन सुरू झालेलं आहे आणि यदा कदाचित समजा असं गृहीत धरा झालंच अबकडच झालं समजा काय वर्गीकरण तर ते कुठल्या निकषावर होईल आणि किंवा त्याचा फायदा आणि तोटा कुणाला होईल? नाही, उलट बार्टीची स्थापना जी झालेली आहे ती काही फक्त महार समाजाचं उत्थान व्हावं हा उद्देशच नव्हता ना. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही जी संस्था आहे ही स्वायत्त संस्था आहे. त्या संस्थेला स्वतंत्र बजेट आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रातल्या अनुसूचित जाती जमातीचा विकास व्हावा. आर्टिकल 46 जे संविधानाने दिलेलं आहे त्यावर आमचा शैक्षणिक सामाजिक आर्थिक विकास व्हावा यासाठी त्याची स्थापना झाली. पण
आता हे लोक करतात, आमचा काही विरोध नाही. आरटी स्थापन झाली, अण्णाभाऊ साठे म्हणजे स्वतंत्र महामंडळ पण स्थापन केलं, आता आरटीची स्थापना केली. आमचा विरोध त्याला नाही. अरे ज्या तुमच्या विकासासाठी ज्या संस्थेची स्थापना त्याला बजेट द्या ना. तुम्ही बजेट इकडे न देता तुम्ही लाडक्या बहिणीकडे वळून राहिले. आता संपूर्ण महाराष्ट्राला हे समजू लागलं किंवा म्हणजे मी हे जाहीरपणे जाहीरपणे हे म्हणतो की तुम्ही बजेट देता त्याच काढून कोरकार करून दात करून पोट भरण्यासारखा प्रकार तुम्ही करता, तर हे चुकीचं आहे. माझी विनंती आहे की अशा राजकारण्यांनी ते करू नये. येणाऱ्या काळात जनता तुम्हाला जाब विचारेल. तुम्ही तिजोरीच्या चाव्या तुमच्या हातात आहे, म्हणजे कोणालाही तुम्ही त्याच्यातले ते पैसे वाटाल हे होत नाही. प्रत्येकाला अधिकार आहे. आज टक्केवारीत म्हटलं तर अनुसूचित जातीची टक्केवारी ही 13 नाही राहिली, ती 22-23% गेलेली आहे. मग 22-23% जर गेली तर तुम्ही त्या प्रमाणात आम्हाला आमचा हिस्सा द्या, हे मागा तुम्ही. पण तुम्ही अबकडच्या नावाखाली तुम्ही हे करता तर ते काही यथोचित नाहीये, त्याच्यात संकुचित विचार आहेत, असं माझं स्पष्ट मत आहे. दर्शकांनो, खरं तर आपण पाहतोय आज 1 जानेवारी शौर्य दिनाच्या निमित्तानं आपण हे सगळं जाणून घेतोय. हे वैचारिक अभिसरण या ठिकाणी होते आहे. आपण बुलढाण्यामध्ये आहोत आणि आपण जाणून घेतो आहेत की माजी BDO ज्यांना प्रशासनिक सेवेचा प्रचंड मोठा अनुभव आहे, नुकतेच सेवानिवृत्त झालेत असे शिवाजी दादा गवई, जे चळवळीतलं मोठं नाव आहे आणि खरं तर प्रशासनामध्ये असताना सुद्धा या ठिकाणी या चळवळीला पुढे नेण्यासाठी अट्टहास आणि खऱ्या अर्थानं पराकोटीचा प्रयत्न करणारे हे व्यक्तिमत्व आहे. आणि त्या अनुषंगानं आज आपण प्रत्येक जण तिथे भीमा कोरेगावला तुम्ही आहात, तिथे तुम्ही अभिवादन करतायत आणि काही लोक या टीव्हीच्या स्क्रीनवर बघून सुद्धा तो कार्यक्रम पाहतात, हे अनुभवताय. परंतु दादा, आजच्या निमित्तानं खरं तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ठिकाणी होत आहेत आणि राजकीय अस्तित्व खरं तर OBC, दलित आणि भटके विमुक्त किंवा आपण ज्याला आदिवासी म्हणतो, या सगळ्यांना सोबत घेऊन जर एक मोठ बांधल्या गेली तर संविधानाच्या मूलक असं वातावरण निर्माण होऊन इथल्या बहुजनाचं कसं कल्याण होऊ शकते? निश्चित आम्ही त्या निवडणुकांकडे जाताना आज दलित, OBC आणि आदिवासी ह्या समाजासाठी खरं म्हणजे बाबासाहेबांनी त्यांना समजूनच घेतलं नाही. बाबासाहेबांचे विचार त्यांनी आधी समजून घ्यावेत आणि OBCंना जागवण्याचा अनेक प्रयत्न झाला, पण तो आता पालथ्या घड्यावर पाणी म्हणजे चळवळ सुरू राहील. त्यांना जागवण्याचं काम आम्ही निश्चितच करू. आम्ही मोठे भाऊ म्हणून आम्ही त्यांचा आदरच करतो. त्यांनी अजूनही समजूतदारपणे आमच्या सोबत यावं. पण जो बदल मला दिसतो तो निश्चितच दलित आणि आदिवासीमध्ये निश्चित दिसतो. कारण आदिवासी समाजातले अनेक लोक, अनेक तरुण पुढे येत आहेत. जसं मुस्लिमांमध्ये नॅशनल लेवलला आता मुस्लिम तरुणी सुद्धा भारतीय संविधानाच्या प्रती बाबासाहेबांचे फोटो घेऊन नाचताना आपल्याला दिसतात. कारण त्यांना कळलं की बाबासाहेबांचे विचार काय आहेत, या देशाला पुढे नेण्याचं काम कोण करणार आहे, तर त्यांना कळलं. म्हणून आता ह्या निमित्ताने ह्या पार्श्वभूमीवर मी फक्त एकच आवाहन करतो की या लोकांनी आता एकत्रित येऊन आपल्या शांत डोक्याने विचार करावा आणि सत्तेची चाबी कशी मिळवायची. तर सत्तेत वाटा, जसं मी म्हणालो अनुसूचित जातीचा आता 13% नाही राहिला, आम्ही 22-23% गेलेलो. म्हणजे नेमकं आता इम्पिरियल कल डाटा नरेंद्र मोदी सरकार त्याला मान्यता देत नाहीये, त्यांनी तो दिला पाहिजे. तो जर आला तर आमची टक्केवारी आणखी वाढेल आणि त्या टक्केवारीत आम्हाला हिशोब द्या, त्या टक्केवारीत आम्हाला सत्तेत वाटा द्या, त्या टक्केत आम्हाला उमेदवारी द्या. आदिवासींना द्या, OBCंना द्या आणि OBCचा स्वतंत्र आहे, पण दलित आदिवासींचा जो वाटा आहे, मी फक्त अनुसूचित जातीचं बोललो 22-23%. आदिवासींचं जे 8% आहे तेही वाढू शकते. तर त्या तुलनेत आम्हाला जर आमचा वाटा दिला तर मला वाटतं निश्चित तो समप्रमाणात किंवा संधीची समानता आम्हाला संधी देऊन पहा. आमच्या बुद्धिमत्तेवर तुम्ही शंका घेऊ नका. आम्ही बाबासाहेबांची लेकरं आहोत, बाबासाहेबांच्या विचाराने आम्ही पुढे जाणार आहोत. हा देश विघातक कृत्यांमध्ये जेव्हा गुंतला होता किंवा गुंतला आहे, त्यामध्ये बाबासाहेबांच्या विचाराचं एकही लेकरू असेल तर या मनुवाद्यांनी दाखवून द्यावं, नाहीतर मनुवादाची लिस्ट आम्ही दाखवून देऊ शकतो. या निमित्ताने हा प्रेरणा दिवस आहे.
भीमा कोरेगाव शौर्य स्मृती स्तंभाला अभिवादन करताना याची आठवण मी करून देतो. आणि म्हणून या निवडणुकांनाही सामोरं जाताना जनतेने याचा विचार करावा. दर्शकांनो, खरं तर शिवाजीदादा गवळी यांच्या माध्यमातून खूप महत्वाचे पैलू आणि खूप महत्वाचे विषय या ठिकाणी बाहेर आलेले आहे चर्चेतनं. खरं तर या देशाचा इतिहास तुम्ही शोधू शकता आणि या बहुजनांची, आंबेडकरवाद्यांची किंवा बाबासाहेबांच्या लेकरांचं गद्दारांच्या लिस्टमध्ये कुठेही नाव तुम्हाला शोधून सापडणार नाही. हा वास्तव आणि सत्य इतिहास या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच इतिहासाचा परिपाक हा आहे की आज भीमा कोरेगाव शौर्य दिन आहे. मान सन्माना स्वाभिमानासाठी, गुलामगिरी झिडकारण्यासाठी, खरं तर मानवी अस्तित्व सिद्ध करण्यासाठी केलेला हा एल्गार अर्थातच भीमा कोरेगाव हा शौर्य दिन. आणि या निमित्तानं आज शिवाजीदादा गवई, माजी गटविकास अधिकारी, चळवळीचं एक मोठं नाव, चळवळीच्या परंपरेला एक आयाम आणि आकार देणारं हे व्यक्तिमत्व आज लॉर्ड बुद्ध टीव्हीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत जुळलेले आहेत. दादा, एक शेवटचा प्रश्न जाता होता. आज विजय स्तंभाला लाखो लोक या ठिकाणी अभिवादन करतायत आणि हे अभिवादन करताना समाजाच्या एकीकरणासाठी, समाजाच्या उत्थानासाठी कुठले सम्यक संकल्प इथल्या प्रत्येक भीमसैनिकांनी, आंबेडकरवाद्यांनी, बहुजनवादी आणि फुले शाहू आंबेडकरवाद्यांनी घेतले पाहिजे? सम्यक संकल्प हाच आहे की आता आम्ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बघितली, संगणकाची प्रगती बघितली, आता AI कडे आपण जात आहोत. AI चा जमाना आहे. तर आमच्या तरुण मित्रांनी समोर येऊन चळवळीचा गाभा जो आहे, बाबासाहेबांच्या विचारांची जी प्रेरणा आहे ती एकत्रित करण्याचा संकल्प करावा. त्यांनी समजून घ्यावं की बुद्धाची परंपरा काय आहे, बाबासाहेबांचे विचार काय आहेत, हे एकत्रित नेऊन देशाला नेतृत्व देण्याची, दिशा देण्याचं काम ह्या मंडळींनी करावं. कारण इथला भारतीय युथ जो आहे तो आता 35% आहे. त्या आउट ऑफ 35 मध्ये बाबासाहेबांच्या विचाराचे जे टक्केवारी आमची आहे ती मोठ्या प्रमाणात आहे. आणि बाबासाहेबांच्या विचारांना कोणीच त्याला म्हणजे ओव्हरटेक करू नाही शकत, क्रॉस करू शकत नाही. कारण ते सम्यक विचार आहेत आणि ते त्या मार्गाने नेण्यासाठी या ठिकाणी संकल्प करावा. त्यातच समाजाचं हित आहे. आणि येणाऱ्या काळात या देशाचं नेतृत्व आमच्या तरुणांनी करावं, ते समजून घ्यावं, हीच माझी नम्र विनंती आपल्या जनतेला आहे. दर्शकांनो, कोटी कोटी मुखी आहे माझा भीमराव, कोटी कोटी मुखी आहे माझा भीमराव, आभागी आहे बाई ते शहर गाव, जिथं नाही भीमाबाचं नाव. खरं तर बाबासाहेबांच्या ह्याच संविधानाच्या उपलब्धतेमुळे या देशातल्या तमाम शोषित वंचित पीडितांना न्याय देण्याचं काम मिळालं. त्यांच्या न्यायिक हक्क अधिकाराला खऱ्या अर्थाने दिशा देण्याचं काम झालं. आणि म्हणून आज भीमा कोरेगावला या ठिकाणी अभिवादन करताना प्रत्येक भीम अनुयायांनी, प्रत्येक स्वाभिमानी बहुजनवाद्यांनी नतमस्तक होत असताना एक सम्यक संकल्प निर्णय केला पाहिजे की येत्या या राजकीय अभिसरणामध्ये आम्हाला वास्तविकता आणि या मतदानाचा हक्क अधिकाराचं महत्व दाखवून द्यावं लागेल. कारण त्याशिवाय आमचं राष्ट्रीय अस्तित्व उभं राहणार नाही. अशा पद्धतीचा अट्टहास आपण सर्वांनी ठेवावा. आजच्या या महत्वपूर्ण कार्यक्रमामध्ये या बुलढाण्याचं गाजलेलं हे नाव, हे व्यक्तिमत्व, ज्यांचं नाव शिवाजी दादा गवई, माजी BDO अर्थात माजी गट विकास अधिकारी, आपल्यासोबत जुळले होते. दादा, तुम्ही अतिशय किमती वेळ या ठिकाणी दिला, आमच्यासोबत जुळण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल तुमचं लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजनच्या वतीनं विशेष विशेष धन्यवाद. जय भीम. दर्शकांनो, आपण पाहताय लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजनचा हा विशेष कार्यक्रम, ज्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी अनेक व्यक्तिमत्वांना जाणून घेण्याचं काम करतो. कारण आज आहे भीमा कोरेगाव विजय स्तंभ मानवंदना शौर्य दिन. आणि या शौर्य दिनाच्या निमित्तानं आपल्यासोबत जुळलेल्या अनेक मान्यवरांना आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, माझ्यासोबत कॅमेरामॅन विकास जीवने. लगेच आपण भेटतो पुन्हा एकदा अशाच नव्या व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत देशातलं पहिलं बुद्धिस्ट आणि सॅटेलाइट TV चॅनल लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजन बघत राहा. जय भीम, धन्यवाद, नमो बुद्धाय, जय संविधान.